खरं तर सर्व ठिकाणी त्या त्या ठिकाणचे असणारे पालिकेमध्ये महायुतीचे असणारे सर्व प्रमुख पदाधिकारी हे सर्व ठिकाणी चर्चा करतायत. त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे फार अडचण असते की कोणती जागा कोणाकडे घ्यावी किंवा काय करावं या संदर्भातल्या बऱ्याच अडचणी असू शकतात. त्यामुळे की पदाधिकारी पूर्ण त्यांच्या सेटिंग्स 3-3, 4-4 सेटिंग्स त्या आत्तापर्यंत झालेल्या आहेत. लवकरच त्या सर्व ठिकाणी जे काही तिथले खाली असणारे पदाधिकारी त्या संदर्भातले निर्णय घेतील, त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो आपल्यापर्यंत. भाऊ, ठिकाणी भाजपची ताकद वाढली आहे. कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, आणि वाढलेली ताकद खरं तर जास्तीत जास्त जागांवर भर राहिलं. 4-4 वाजेपर्यंत तुम्ही बसताय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील बैठका होत आहे. 4 दिवस राहिलेत भाऊ, काय वाटतंय? वाढीव जागांमुळे सगळा गोंधळ राहिला. मला तर माहीत आहे की निवडणुकीच्या काळामध्ये प्रचंड मेहनत करावी लागते, प्रत्येकाशी चर्चा कराव्या लागतात. त्यामुळे थोडासा रात्री शांतता असते, त्यामुळे रात्री थोडंसं शांततेमध्ये चर्चा करणं थोडंसं सोपं असतं. त्यामुळे बऱ्याच वेळेला अशा चर्चा ज्या आहेत त्या रात्रीच्या वेळेला. देवेंद्र फडणवीस एक यशस्वी मॉडेल जे आहे ते या निकालामध्ये पाहायला मिळालं होतं. आता पालिका निवडणुकामध्ये देखील हे यशस्वी मॉडेल पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे का? 29 महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका 15 तारखेला होऊ घातल्यात. मला खात्री आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात आमचे सर्वांचे लोकप्रिय असे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीमध्ये अतिशय चांगलं काम या वर्षभरामध्ये झालेलं आहे. NDAचं गेल्या 11 वर्षामधलं काम आणि आत्ता देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं काम, या सगळ्या गोष्टीमध्ये मुळे एक पॉझिटिव्ह असा पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी असं वाटतं आहे, वातावरण तर तसं सांगतं आहे की महायुतीचेच सर्व ठिकाणी महापौर होतील.